आपलं जे काही ध्येय आहे आणि उद्दिष्ट आहे, ते मिशन आहे, ते हेच आहे, सर्वे भवन्तु सुखिनः. माती, पीक आणि शेतकरी आणि ग्राहक हे सर्वचे सर्व सुखी झाले पाहिजे. याच्यापैकी एकही दुःखी होता कामा नाही. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया. नुसते दुःखी नाही झाले पाहिजे, तर आनंदी झाले पाहिजे, संतोष झाला पाहिजे त्यांना. मग संतोष कधी होईल? प्रगती झाली, आरोग्य भेटलं, पैसा भेटला, समाधान भेटलं. बरोबर आहे, सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे. मातीचं पण त्याच्यामध्ये संपत्ती वाढली पाहिजे, सुपीकता वाढली पाहिजे. मातीची संपत्ती काय आहे? सुपीकता. झाडाची संपत्ती काय आहे? सुदृढता. बरोबर आहे. शेतकऱ्याची संपत्ती काय आहे? पैसा. बरोबर आहे. आणि ग्राहकाची संपत्ती काय? आरोग्य. म्हणजे असे सर्वांना जे भेटल तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं एस-सी-टी वैदिकचं मिशन पूर्ण होतं. हे बघ काय, हे उंदराने काय केलं आहे? बिल तयार केलं. आणि त्याच्यावर हे काय आहे? हे काय? हे काय बघा, सोडलं ते पूर्वी हे पूर्ण. लागलं बरोबर आहे, सलावर लागलेलं. बरोबर आहे. आणि हे बघा, हे काय? हे पूर्ण सलावर गेलं बघा. डिंक्या वगैरे सगळे लक्षणं याच्यावर आहे. हे बघा, हे काय डिंक्या वगैरे सगळे लक्षणं याच्यावर आहे. आणि असं झाड ज्याची ह्या फांदीला काय शिल्लक आहे बघा बरं. ह्या फांदीला काही शिल्लक आहे का? नाही. ही मेलेली फांदी आहे ना पूर्ण, आहे ना. जा बरं वरती, ह्याला काय लागलाय बघा, फळ लागले. हां बरोबर आहे. पंधरा 16 महिने राहिलेला माल आहे साहेब. घ्या, सुगंध पहा काय पूर्ण. हे झालं सर, हे पहा, हे जे आहे ना, हे पूर्ण वेगळं झालं याच्यातून. हे बा हा झालाय वेगळं सर. काय ते खराब नाही झालं. हे फोटोमध्ये पाहिजे. शिरा बघा, शिरा सर, ह्याचा शिरा बघा. सोकून जाते हे फळ नाही तर एवढ्या दिवसात. एवढ्या दिवसात राहते, पण ह्या पूर्ण जिरत नाही त्याच्यात. हे जो रस आहे ना सर, याच्यात ह्या रस नाही राहते, आटून जाते पूर्ण. ही पांढरी मुळी वर आली पहा. अरे केमिकलमध्ये पांढरी मुळी फक्त खाली थोडीफार पाहायला भेटते. ही पांढरी मुळी फळासुद्धा पाहायला भेटते. वा, शुद्ध खतापोटी फळे रसाळ गोमटी. म्हण बदला. बरोबर आहे. शुद्ध खतापोटी, शुद्ध बीजापोटी नाही, आता खतापोटी. शुद्ध खतापोटी फळे रसाळ गोमटी. आता याला आंबेबार का म्हणतात? फळ आहे मृगाचं. नाही, आंब्याचं आहे सर. हे आंब्याचंच आहे, मागच्या आंब्याचं. म्हणजे हे जे फुटले 16-17 महिने झाले ना. खा, 16 महिने. खा. आंब्यासारखी टेस्ट आहे. खतरनाक गोड लागते. हे लेमन गोळ्या नाही आहे. हां, लहान मुलाला दाखवा लांबून. लेमन गोळ्या आहे की नाही? तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. हे बा, नाही, हे बघा, ह्याचा पूर्ण काय झालं आहे? भुगा झाला आहे. म्हणजे हे किती क्रिस्पी आहे. त्याच्यामध्ये जाळी होती की नाही व्हाईट रूटची? बघा, याला जाळी आहे की नाही? मग याला पण जाळी. याला जाळी तर याला जाळी आहे. याला जाळी नाही तर याला पण जाळी नाही आहे. म्हणजे हे दोन्ही जे आहे ना, हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. बरोबर आहे. हां, इथं असेल तरच इथे येईल. जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे. नीचे आहे वो ऊपर आहे. हाँ, जो नीचे है वही ऊपर है. संत्री आणि मोसंबीच्या रूपाने तुम्हाला काय भेटलेलं आहे? देवदूत भेटलेलं आहे. हो. पण तुम्ही त्या देवदूताची त्याला हाल अपेष्टा करू करू मारताय. चालूच आहे. बरोबर आहे. वाळायची गोष्ट लांब आहे बघा. हे याचा भुगा झालेला आहे पूर्ण. एवढा अत्याचार, एवढा भयंकर अत्याचार मुघलांनी पण मराठ्यांवर केला नसेल. एवढा अत्याचार विदर्भातले शेतकरी आपल्या पिकांवर. परिसरामध्ये तुम्ही म्हणता 25 एकर तुमची जमीन आहे ना. आणि जर बागा तुमच्या एवढ्या मोठमोठ्या बागा आहे 15-15 वर्षाच्या 10-10 वर्षाच्या, आणि तरी पण तुमची अवस्था अशी आहे की तुम्ही मोटरसायकलच फिरताय. खरं आहे का खोटं आहे? नाही, बरोबर आहे सर. मी अजून विचारलं पण नाही, तरी पण मी गॅरंटेड सांगतो. जवळपास 20 एकरात बागा होत्या आणि 5 एकरच बाकीचं होतं. हो. आज किती एकर तो बाग एरिया आहे? खाली होता आंब्याचा फक्त आपला. आज तिकडे किती पूर्ण बागा होत्या. आज किती एकर बाग आहे?
आता काय तिथं तेवढं राहिला अडी चक्कर म्हणजे आणि 50% मोसंबी राहिले आहे. की 50% आहे जवळपास समजा. 50% 10-12 एकर राहिले, बरोबर आहे. हो. म्हणजे जी नवीन फूट आलेली आहे तुम्ही दिलेल्या SCT वैदिकच्या पोषणामध्ये, ती फुटीची ताकद काय बघा. हे पान बघा कसं चमकते बघा. असं पान तुमचं कधी चमकलं का याच्यापूर्वी? नाही नाही. तुमच्या बागा सलावर चालले ना, ही शेतकऱ्याच्या कानात मारलेली आहे निसर्गाने. बरोबर आहे ना. तो डॉक्टर म्हणजे निसर्ग आहे आणि विदर्भातले शेतकरी म्हणजे पेशंट आहे त्याच्याकडे गेलेले, आणि त्या पेशंटच्या कानामागं मारलेली आहे कुणी? निसर्ग प्रकृतीने. का कळत नाही आपल्याला? हे बघा, हे बघा, 1 वर्षाचं फळ आहे नाही, 6 वर्ष 1.25 वर्षाचं, म्हणजे जवळपास हे 15 6 महिने झाला. वर्षाचं फळ. 15 महिने झाले त्याला. हा आंब्याचा माल आहे, बरोबर आहे ना? दिसतोय. आंब्या बहार. हा तर कळून पण येत नाहीये. बघा किती आहे बघा, हिरवा बघा. बघा मालाची क्वालिटी कशी आहे. मेन म्हणजे गळण नाही आहे जास्त. पाहणं सर त्याचं डेट हा? आतापासून देठ किती मजबूत आहे बघा. हे बा, हो गळण नाही अहो, गळण सोडा, ओढा त्याला. हो तेच तर. म्हणजे तुमचा जुना म्हातारा आहे तो जर एवढा ताकदवान आहे, त्याला एवढी तरतरी आहे, तर हे तर बाळ आहे. हो. हा 250 झाडांना किती माल होता? 35 टन. बर. हाती आला त्यांच्या 20 टन. गळला खूप बरसात 15 टन. काय रेट होता? एक बेसल डोस दिला तर 100 किलो निघतो. पॉवरफुल दिला तर 2 दिले तर 200. असं जर पॉवरफुल तुम्ही जर दिले, समजा झाड मोठं असेल तरचा विषय. हे कधी 2 वर्षानंतर म्हणतोय मी, म्हणजे झाड तयार झाल्यानंतर. ह्या वर्षी जरी दिले, पहिला बेसल डोस दिला तर 25-30 किलो, बरोबर आहे. दुसरा दिला तर 50-60 किलो. 50 किलो एका बेसल डोसला तुम्ही लिहून घ्या. म्हणजे तुमची अपेक्षा फक्त झाड बाग सुधारावी एवढीच होती. खरं का खोटं? हो सर तेच म्हटलं. खराटा झालेली झाड म्हणजे आपल्याला चांगली त्यांचं बनवायची असं म्हणणं होतं की बाबा नाही फुटून तरी चालते आम्हाला, पण बाग चांगली व्यवस्थित झाली पाहिजे. आरोग्य चांगलं झालं पाहिजे बागेत, आणि माल हा बोनस आहे. काढणारच होता. कोण? हा यांचे भाऊ म्हणजे काय मी घेतला ही बाग. हा हा माझ्या सक्का भावाचीच आहे. तुला बरं, आता भावाची? काय म्हणतात हे पाहिलं? हा, तू खुश आहे बिलकुल. नाही विचारत नाही का आता का- का मी म्हणतात? 60-40 ने घेतली ही बाग. विचार करा, तुम्ही जो डोस टाकलाय त्याच्या बदल्यात तुम्हाला किती पटीने मिळणार आहे? 100 पटीने. म्हणजे तुमचं मोफतच झालं ना. केमिकलचं तुम्ही खर्च करूनही रिटर्न नाही. मिळेल याची गॅरंटी. काहीच नाही. ही जी जाळी आहे ही पूर्ण शेतामध्ये पसरली. आता शेतकऱ्यांना प्रश्न असा पडेल, खत तुम्ही इथं टाकलं, मग इथं मुळी डेव्हलप कशी काय झाली? त्याचं काल पूजा केली आहे. ही 1 2 3 4 5 झाडांना, बरोबर ना, सगळं मागे दिसते. तर काय आहे? एक प्रश्न फार म्हणजे बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये घुसेल. तुम्ही 3 महिन्यापासून वापरताय, तुमच्या मातीत फरक पडला तुम्ही म्हणता. फरक पडला. आता तुम्ही खत फक्त एवढ्या जागेत टाकले, हा राऊंड मध्ये 2दा, 2. पण माती तुमची सगळी सुपीक झाली. याचं रहस्य काय माहिती का? आणि इथंच पहिल्याच्या अगोदर एक बाग होती. आम्ही लहान होतो तेव्हा. एका झाडा बंडीभर संत्र निघे. 20 वर्ष अगोदरची गोष्ट समजा. बरोबर आहे. म्हणजे 500 किलो माल इथंच निघत होता. 200 झाडच होते तर 200 झाडावर 3 गाड्या मार. आंब्या राय, मिरुग राय, 200 झाडांवरती 3 हो. ट्रक 3 ट्रक माल निघायचा. 30 टन माल. हमखास राहत होता. काहीच नाही, माल बाबा, 200 झाडांवर. फवारण्यात नव्हत्याच. 1 किंवा 2 फवारण्यात ते नॉर्मल औषध आहे त्यावेळेस. गरज नव्हती त्यावेळेस. हो शेणखतावरच चालत होतं पूर्ण. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हणत होते? का ते दिवस परत आणायची ताकद SCT वैदिकमध्ये आहे. आहे. आलं लक्षामध्ये? तेवढा भरोसा आहे ना सगळे दिवस बदलतील. फक्त तुम्ही सातत्याने जसे 3 महिने राहाल तसे 3 वर्ष राहा. हे बघ काय, हे उंदराने काय केलं आहे? बिल तयार केलं. आणि त्याच्यावर हे काय आहे? हे काय? हे काय बघा, सोडलं ते बुरू हे पूर्ण, लागलं बरोबर जरा. सलावर किडा लागलेलं आहे. लागल्यासारखा. बरोबर आहे. आणि हे बघा, हे काय? हे पूर्ण सलावर गेलं बघा. डिंक्या वगैरे सगळे लक्षणं याच्यावर आहे. हम्म. हे बघा,
हे काय डिंक्या वगैरे सगळे लक्षण याच्यावर आहे. आणि असं झाड ज्याची ह्या फांदीला काय शिल्लक आहे बघा बरं, एक साईडच असं ते ह्या फांदीला काही शिल्लक आहे का? नाही. ही मेलेली फांदी आहे ना पूर्ण, हो. आहे ना? जा बरं वरती, ह्याला काय लागलाय बघा. फळ लागले. हां बरोबर आहे. हे मेलेलं झाड जिवंत झालंय हो ना. असं म्हटलं तर काय अतिशयोक्ती आहे का? नाही नाही. आहेच ना ते हा? रियालिटीच आहे नाही. हे हे याचं वास्तव आहे. हा, याचं कीड लागून जाते मग. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही आता हे जी फांदी पाहिली, ही फांदी तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर ही वाळून गेलेली आहे हो. पूर्ण, आणि तिकडनं त्याला जीव आहे. हे बघा, मला सांगा ह्याच्यापेक्षा अजून काय चमत्कार व्हायला पाहिजे? तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहिलं का एवढ्या 30-40 वर्षामध्ये नाही नाही, का असं मेलेलं मरायला टेकलेलं झाड आपोआप काही न करता चालू झालं? होतच नाही, शक्यच नाही आहे. हां करून पाहिले आम्ही तेले उपाय अशा झाडाले, पण ते हे काही काय गेलं डिंक्या बघा. शेवटी. हे बघा इथे याला अंकुर आहे बघा, हा. इथे डिंक्या आहे, याला काय फुटला इथे, आणि मग ते काय जगायला बघतंय. तुम्हाला सांगू का, वाईट शब्द वाटेल विदर्भातल्या लोकांना, संत्री आणि मोसंबीच्या रूपाने तुम्हाला काय भेटलेलं आहे? देवदूत भेटलेलं आहे. हो. पण तुम्ही त्या देवदूताची त्याला हाल अपेष्टा करू करू मारताय. चालूच आहे. बरोबर आहे. त्याला थोडंसं अमृत द्या, तुम्ही त्याला भरभरून विष देताय. ते जगायला बघताय, तुम्ही त्याला मारायला उठलेले, आणि तुम्ही सांगताय आम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही रस्त्याच्या कडेने जर बघितलं तर सल सोडून दुसरं काहीच नाही. आणि पिवळेपणा मोसंबीमध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो. बरोबर आहे. आणि संत्र्याची काय वेगळी कहाणी आहे. बरोबर आहे. आता हे काय, याला काय राहिलं आता? हे नागडं उगलं नाही तर हे डायरेक्ट तिचं पूर्ण साल निघून काहीच नाही राहिलं ना. हे वाळायला सुद्धा, जाळायला लाकूड नाही राहिलं याच्यामध्ये. तर तुमच्या हातामध्ये दिलं होतं, जाळायला तरी उपयोगाचं आहे का? ते जाळण्याच्या उपयोगाचं आहे का मला सांगा? ह्याच्यामध्ये जाळायला काय? जळतच नाही. भुगा झाला पाहिजे त्याचा. म्हणजे वाळायची गोष्ट लांब आहे बघा. हे याचा भुगा झालेला आहे पूर्ण. माझ्या बोटांनी मी करतोय. हां, मी काय बाहुबली नाही आहे. हां, हे म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की एवढा अत्याचार, एवढा भयंकर अत्याचार मुघलांनी पण मराठ्यांवर केला नसेल. एवढा अत्याचार विदर्भातले शेतकरी आपल्या पिकांवर करतात. आणि हे ज्या दिवशी तुम्ही मोठ्या मनाने समजून घ्याल आणि मान्य कराल, त्या दिवशीच तुमचे दिवस बदलतील. बरोबर आहे. ह्या झाडाकडे पाहिल्यावर हे झाड तुम्हाला ओरडू काय सांगते? तुम्ही मागाशी पाहिलं तुमच्या त्या मोसंबीच्या शेतामध्ये पण ते मेलेलं झाड काय झालं? पूर्ण जिवंत झालं. पूर्ण जिवंत झालं. म्हणजे तुम्ही त्याला मृत्यू देताय म्हणून ते मरतंय. त्याला मारायचं नाही आहे, किंवा निसर्ग बी त्याला मारत नाही आहे, तुम्ही मारताय. तुम्ही मागाशी काय म्हटले, माझ्या एका मित्रांनी केमिकलचे किती खत टाकलं? 7 किलो. मग मला सांगा, एवढलं खत टाकल्यावर त्याच्या पुढच्या पिढीने काय फक्त वाळवंटच हातामध्ये देऊन जाणार आहे तो? त्याच्या पुढच्या पिढीला काय देऊन जाणार आहे तो? वाळवंट. ठीक आहे, त्याने पैसे कमवेल तो. हे झाड देत आहे, याची एक प्रवृत्ती आहे. या संत्र्याची आणि मोसंबीच्या झाडाची एक प्रवृत्ती आहे. त्याचा ॲसिडिक गुणधर्म आहे ना, ते शेवटच्या क्षणापर्यंत फळ देतं, पार मरेपर्यंत देतेच ना. मरेपर्यंत मरतं, पण फळ देऊनच जातं. फळ देऊन जातं. मरताना तर एवढं देऊन जातं का काही मापच नाही. तेव्हा जास्त फुटते ते. बरोबर आहे. लंबावून जाते. बरोबर आहे. शेवटच्या हे झाड कमजोर आहे, ते सगळ्यात जास्त फुटते. बरोबर आहे ना. अनुभव आलाय ना. हो, माहिती. म्हणजे काय करते ते, त्याच्यात ती सगळी शक्ती देऊन टाकतं. म्हणजे ते असा आजोबा आहे का तो आपला सगळंच्या सगळं जे संपत्ती आहे ती आपल्या वारसाला देऊन म्हणजे मग त्याचा तुम्ही सर्वजण गैरफायदा घेताय. आज जर बघितलं तर ह्या परिसरामध्ये तुम्ही म्हणता 25 एकर तुमची जमीन आहे ना, आणि जर बागा तुमच्या एवढ्या मोठ्या बागा आहे 15-15 वर्षाच्या, 10-10 वर्षाच्या, आणि तरी पण तुमची अवस्था अशी आहे का तुम्ही मोटरसायकलच फिरताय. खरं आहे का खोटं आहे? नाही, बरोबर आहे सर. मी अजून विचारलं पण नाही, तरी पण मी गॅरंटेड सांगतो, मोटरसायकलच आहे. की ज्याच्याकडे फक्त शेती आहे असा माणूस तुमच्याकडे कारवाला किती असेल? नाही, मोजकाच आहे. आणि ते अपवाद आहे, त्याला नियम नाही बनवू शकत आपण. की ही जी बाग आहे, ही बाग समजा तुमची झाडं किती आता इथे? ही 430 आहे. 430 झाडं आहे. 430 झाडांमध्ये तुम्ही जर एका वेळेस माल लागला, 100% फुल माल लागला, तर किती माल लागतो? जास्तीत जास्त एका झाडावर पूर्ण बगीचाला 40 टन. किती झाडं आहे सगळे? 400 झाडांमध्ये 40 टन, म्हणजे एका झाडावर किती? 100 किलो. हो, 100 किलो. बरोबर आहे.
मग मला सांगा 40 टन माल आणि आज रेट काय त्याचे? रेट आता 25-30. बरं 25-30 धरला, 30 झाडांचे किती 12 लाख रुपये झाले ना. हो मला सांगा एकाच बहार धरला तरी 12 लाख रुपये वर्षाला हे बाग तुम्हाला देऊ शकते. देते. इथपर्यंत तुम्ही पोचलेले. मग विचार करा 12 लाख रुपये अशी किती झाडं आहे तुमच्याकडे सगळे टोटल सगळी लागवड? माझ्याजवळ आता पूर्ण 1000 झाडं जवळपास मोसंबीचे आहे हां आणि 250 हे काही काढले मी. सगळे मिळून सांगा मला. 1800 झाड आहे सगळे समजा. 1800 तुम्ही काढले 17 ते मोसंबी. ते जर धरले 2000 बरोबर आहे. काढले तर भरपूर काढले ना. हे तर पूर्ण बागच होती पहिले मोठी, आता ते खूप जुना खोळवा हे झाला रिकामं होता. आहे ते सगळं. हा हे नवीन लावले आहे त्याच्यात. म्हणजे हा जो गॅप बघतो आपण तो सगळा तुमचा हा इथं पूर्ण बागाच होत्या पूर्ण ना बागाच पहिले. होत्या. हे आमच्या काकाची बागाच होत्या समजा. बरोबर आहे. मग तुम्ही काढत चालले हो. होते. 25 एकरमध्ये तुमच्या बागा किती होत्या? एक 5-7 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी जवळपास 20 एकरात बागा होत्या आणि असं 5 म्हणा. एकरच बाकीचं हो होतं. हो आज किती एकर तो बाग एरिया आहे? खाली होता आंब्याचा फक्त आपला. आज तिकडे किती पूर्ण बागा होत्या. आज किती एकर बाग आहे? आता काय तिथं तेवढं राहिला 2.5 चक्कर म्हणजे 50% आणि मोसंबी राहिले आहे. की- 50% आहे जवळपास समजा. 50% 10-12 एकर राहिले. हो. बरोबर आहे. मग मला सांगायचं काय, जर तुमचे आज 400 झाडं तुम्हाला जर 12 लाख रुपये देत आहे बरोबर आहे, म्हणजे एक झाड 3000 रुपये देते, हो तर तुमचे 2000 झाडं तुम्हाला किती लाख रुपये देणार? 60 लाख रुपये वर्षाला. देतेच. परंतु 60 लाख रुपये तुम्हाला मिळू शकले असते, परंतु आज तुम्हाला ते उत्पन्न तुमचं 10 लाखावर पण नाही आहे नाही सर. बरोबर आहे. बरोबर आहे. का नाही आहे? कारण तुम्ही त्या झाडाची प्रकृती कधी ओळखूनच घेतली नाही. झाडाची प्रकृती आहे निसर्गाबरोबर जगण्याची आणि तुम्ही त्याला केमिकल बरोबर जगण्याची सवय लावली. त्याला तुम्ही केमिकल दिलं म्हणजे तुम्ही कधी विचारच केला नाही की याच्यापेक्षाही वेगळं काहीतरी तंत्रज्ञान असू शकतं. आज तुम्ही ते एक पाऊल उचललं तर तुम्हाला लगेच चमत्कार दिसला. दिसायला लागले. हे झाड तर कमकुवतच आहे, म्हणजे शेजारच्या झाडाच्या पानावर चमक बघा बरं तुम्ही, ह्याच्यावर चमक बघा. हे काय चमकते बघा ना तुम्ही. हां हे बघा उन्हामध्ये चमकते सगळे हे. हो म्हणजे जी नवीन फूट आलेली आहे तुम्ही दिलेल्या SCT वैदिकच्या पोषणामध्ये, ती फुटीची ताकद काय बघा. हे पान बघा कसं चमकते बघा. असं पान तुमचं कधी चमकलं का याच्यापूर्वी? नाही नाही म्हणजे हे पान चमक ऑइली वाटते असं. म्हणजे एक लक्षात ठेवा, तुमच्या चेहऱ्यावर चमक आली म्हणजेच तुम्ही आतून काय? स्ट्रॉंग. स्ट्रॉंग आहे. आतून खुश आहे, समाधानी आहे. समाधानी. जेव्हा झाड चमकतं ना, माणूस चमकतो. करेक्ट. नाही तुम्ही तर चमकणारच, पण जेव्हा झाड चमकतं तेव्हा त्याच्या आतमध्ये समाधान आहे. हो तुम्ही जे काही दिलं ते तुम्हाला सांगू राहिलं मी आनंदी आहे बरं का. म्हणजे शेतकऱ्याला एवढं तर कळायला पाहिजे ना का बाबा आपल्या झाडाला आपण खत दिल्यावर, औषध दिल्यावर ते काय होतं? आनंदी होतं का दुःखी होतं, त्याला त्रास होतो? मला सांगा, आमचे एक डॉक्टर होते, म्हणजे आहेत अजूनही बी, तर गावामध्ये ही गोष्ट आहे जवळजवळ 25 वर्षापूर्वीची. MS होते ते MS. त्या काळामध्ये तो माणूस आजपर्यंत बिगर सलाईनचा, म्हणजे त्यांनी एक 5-7 वर्ष झाले प्रॅक्टिस सोडली, पण गेल्या 7 वर्षापूर्वीपर्यंत ते बिगर सलाईनचे सिरियस पेशंट रिपेअर करायचे हो फक्त इंजेक्शनवर. एकदम हातखंडात त्या माणसाकडे गेलेल्या माणसाचं डायग्नोसिस म्हणजे डायग्नोसिसच करणार. आणि सगळ्यात मेन काय असतं? रोगनिदान. रोग निवारणाच्या पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं 80% महत्त्व रोग निदानाला आहे. निदान लागलं पाहिजे. औषध तर साऱ्या दुनियाला माहिती आहे कशावर काय चालतं ते, बरोबर आहे. पण काय समस्या आहे ती तर कळायला पाहिजे ना. मग ते एकदम परफेक्ट कळायचं त्यांना. तर त्याच्याकडे जर आई एखादी बाळाला घेऊन जर आली, आता नवीन मुली असतात ना, सासूबाई घेऊन यायची तिथले, आणि थोडेसे आता गावाकडचे लोक म्हणजे थोडेसे गावंडळ. ही गोष्ट 10-15-20 वर्षापूर्वीची. हो हो आणि ते डॉक्टर घेऊन आले का ते सांगायचे, अहो ताई ह्याला बाळाला असं एक थेंब पाजायचं, हे ड्रॉपर आहे, त्याला चमच्याने पाजताना थोडंसं पाजायचं, नाही तर ते उलटी करतं किंवा तोंडातून बाहेर जातं, कारण त्याचा जीव छोटा आहे. मग ते असं समजून सांगायचं, एक ड्रॉप द्या. औषध पाजताना हो लहान मुलांना ड्रॉपच येते तो. ते एकदा समजून सांगायचं, 2दा समजून सांगायचं, आणि तिसऱ्यांदा सणकण कानामागं द्यायचं त्या पुरीच्या आईच्या त्या बरोबर. बाळाच्या. ही वस्तुस्थिती आहे. आहे. तर त्या काळामध्ये सासूरवाशिनी स्त्रिया असायच्या, त्यामुळे त्या शब्दही सासूपुढे बोलत नव्हते. बोलत नव्हतं. परंतु त्या माणसाचा गुण म्हणजे गुण. ते काय म्हणायचे डॉक्टर, अहो औषध रामबाने, डॉक्टर रामबाने, पण तुम्ही ते जर व्यवस्थित दिलंच नाही घरी गेल्यावर, टेक्नॉलॉजी 1 नंबर आहे, पण तुम्ही जर त्याचं वापरलंच व्यवस्थापन नाही जर नाही बरोबर. केलं, व्यवस्थित वापरलं नाही तुम्ही, तर रिझल्ट मिळणार नाही. नाही. तुम्ही डॉक्टरला आणि औषधांना बदनाम कराल. बरोबर आहे. म्हणाल या डॉक्टरचं काय येत नाही? गुण येत नाही. हां, तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जा, तुम्हाला कधीच गुण येणार नाही, कारण खोड तुमच्यात आहे.
मग ती खोड घालवायचं काम तो डॉक्टर करायचं. मी तर म्हणतो त्यांनी ती एक कानामागं मारण्याचे सुद्धा 100 रुपये फी घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. आता हे जे काय तुमच्या बागा सलावर चालले ना, ही शेतकऱ्याच्या कानात मारलेली आहे निसर्गाने. बरोबर आहे ना. तो डॉक्टर म्हणजे निसर्ग आहे आणि विदर्भातले शेतकरी म्हणजे पेशंट आहे त्याच्याकडे गेलेले आणि त्या पेशंटच्या कानामागं मारलेली आहे कुणी? निसर्ग प्रकृतीने. का कळत नाही आपल्याला? कारण माझ्या लेकराला जे मी तुझी सेवा करायला पाठवलं त्याला तू विष घालतो औषधाच्या नावाखाली, खताच्या नावाखाली तू त्याला रसायनं घालतो. हे रसायनं ही मातीसुद्धा सांगती की मला नकोय, फेकून देते वरतं. मग ती उलटी करते तरी पण कळत नाही शेतकऱ्यांना. तुम्ही SCT-चा वापर 100% करा, अमृत जलचा वापर करा, तुम्हाला हे पांढरं काही पाहायला भेटत नाही. तुम्ही आता वापरायला सुरुवात केली आहे. अमृत जल सोडून लोक आता. हां अमृत जल हो सोडायचं आहे. सोडून द्या. एक नंबर. तुम्ही जर अमृत जल वापरला ना तर ही ग्रीनरी आणखीन डबल वाढेल. तुम्ही थोडासा आपण बदल सुरुवात केली समजा यावर्षी. येस 2 महिन्यात आता सुरुवात केली. सुरुवात लय चित्र बदललं सर. हे बघा, ह्या आता उडी मारून काय केलं मी धरलंय. ओढण्याचा प्रयत्न केला. तो सीन तर घालवला यांनी. हां उडी मारून ओढलंय खाली बघा. आता धरलंय बे, अजून त्या जेठाने सोडलंय का? नाही. सर एवढं लाल झाल्यावर आपोआप गळून जातं. हां हे बघा फांदी बघा, गळतेच ना. बघा फांदी कुठं आली बघा. टाईट आहे बिलकुल. तो हे बघा ना. मजबूती आहे त्याला. हां हे बघा आता तुटलं. म्हणजे बाप रे, जर केमिकलमध्ये असं राहिलं ना मागे ते खायजोगतं नसतं. सर सोडलं असतं ते झाडाला. सडलंच असतं आतापर्यंत. सोडते ते झाडाला. सडतेच नाही. एवढ्या दिवस राहते का? शेतकरी मित्र नमस्कार. विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांना गणगण गणात बोते. जय गजानन महाराज. मित्र हो, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुःख भागवेत. या सुभाषिताप्रमाणे हे आपल्या SCT वैदिकचं बोधवाक्य आहे. तर आपलं जे माहिती पुस्तक आहे त्याच्या फ्रंटवर आपण हे छापलेलं आहे आणि आपलं जे काही ध्येय आहे आणि उद्दिष्ट आहे ते मिशन आहे ते हेच आहे, सर्वे भवन्तु सुखिनः. माती, पीक आणि शेतकरी आणि ग्राहक हे सर्वचे सर्व सुखी झाले पाहिजे. याच्यापैकी एकही दुःखी होता कामा नाही. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया. नुसते दुःखी नाही झाले पाहिजे तर आनंदी झाले पाहिजे, संतोष झाला पाहिजे त्यांना. मग संतोष कधी होईल? प्रगती झाली, आरोग्य भेटलं, पैसा भेटला, समाधान भेटलं. बरोबर आहे. सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे. मातीचं पण त्याच्यामध्ये संपत्ती वाढली पाहिजे, सुपीकता वाढली पाहिजे. मातीची संपत्ती काय आहे? सुपीकता. झाडाची संपत्ती काय आहे? सुदृढता. बरोबर आहे. शेतकऱ्याची संपत्ती काय आहे? पैसा. बरोबर आहे. आणि ग्राहकाची संपत्ती काय? आरोग्य. म्हणजे असे सर्वांना जे भेटल तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं SCT वैदिकचं मिशन पूर्ण होतं. मित्रांनो, आज आपण जर दुसऱ्या शेतीच्या बाबतीमध्ये विचार जर केला, कोण काय करतं, ऑर्गॅनिक असेल, जैविक असेल, केमिकल असेल, अजून काहीतरी असेल, ह्याच्यामध्ये कुणीतरी एक दुःखी होतो. केमिकलमध्ये सगळेच दुःखी होता. सगळे दुःखी होतं. झाला तर फक्त शेतकरी सुखी होतो, तो बी काही काळासाठी होतो. म्हणजे ग्राहक दुःखी विषारी अन्न खाल्ल्यामुळे. त्याच्यानंतर कारण ते टिकत नाही. सडणारं अन्न खाल्लं म्हणजेच, आता हीच संत्री आहे, ही जर झाडावर राहिली असती केमिकलच्या तर ही जागेवर सडून गेली असती. आता मी तोडत होतो. हे 16 महिन्याची संत्री आहे, तोडत होतो पण तुटत नव्हती. विचार करा, लोकांची टिकत 3 महिन्याच्या वापरावर फक्त 3 महिन्याच्या वापरावर. बरोबर आहे. म्हणजे जी आपल्या SCT वैदिकच्या ताब्यात तावडीत सापडली त्यांना तिने सोनच करून टाकलं, अमृत करून टाकली, अमर करून टाकली. म्हणजे जर तुम्ही माती जर बलवान केली तर पीक पैलवान होतं, हे सिद्ध झालं. आणि पीक जर पैलवान झालं तर ते शेतकऱ्याला धनवान केल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकरी जर धनवान झाला तो ग्राहकाचा विचार केल्याशिवाय राहणार नाही. पण शेतकरी जर त्रासात असेल आणि तो जर समजा आर्थिक जर दुबळा झाला तर तो ग्राहकाचा काय विचार करणार? तो म्हणतो मीच मारायला लागलो, मी कोणाचा विचार करू? बरोबर आहे. आणि म्हणून आता हे जे काही आपण घोषवाक्य घेऊन पुढे चाललो मित्रांनो, त्याची अनुभूती आपल्या इथे येते. जेव्हा मी रस्त्याने जातो, जेव्हा मला बागा दिसतात मराला टेकलेल्या, सलावर गेलेल्या, पिवळ्या झालेल्या, तेव्हा माझं अंतःकरण असं तुटून जातं की मला असं वाटतं की मी स्मशानभूमीतून चाललेलो आहे आणि ह्या स्मशानामधले हे सगळे आता मरणाच्या दिशेने सगळ्या चितेकडे चाललेले. बरोबर आहे. आणि आता आपण पाहिलं सर, तुमच्या चितेतून मुर्दा उठून बसलेला आहे. तो म्हणतो मला जगायचं आहे.
बरोबर आहे. आणि ही जी ताकद आहे मित्रांनो, ही माती सुपीक करण्यात आहे, हा आपण अनुभव घेतला. आज आपण ज्यांच्या शेतामध्ये आहोत त्यांचा परिचय करून घेऊ. सर, निलेश सोपानराव डाफे, मुक्काम पोस्ट आजुरा बाजार, तालुका औरड, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र. निलेश, हा अमरावती जिल्हा आहे, म्हणजे नागपूर आम्ही ओलांडला. एंडिंग आहे या. मित्रांनो, त्यांच्यामध्ये 25 एकरचे बागायतदार आहेत आपल्यासमोर, निलेश सर ना. तसं 40 आहे माझ्याजवळ, 25 इथं आहे. म्हणजे 40 एकरचे बागायतदार आहेत, बरोबर आहे. तुम्ही केमिकलवरतीच सगळी शेती करत होते. हो 100%. काय परिस्थिती होती 3 महिन्यापूर्वीची तुमच्या ह्या बागेची, बाकीच्या बागांची? बाग म्हणजे पूर्ण सलाटली होती. आम्ही रस्त्याने जशा बागा पाहिल्या हां हां तशीच होती, तशीच शेकाटीसारखी, शेकाटीसारखी. म्हणजे आडवी फूट. आणि मालही राहत नव्हता. बरं. आता इकडून तिकडून फुटलाय हां, तर गळण जास्त. बरोबर. आता ह्या वर्षी म्हणजे समाधान वाटून राहिलं 2 महिन्यातच मला. 2 महिन्यामध्ये पूर्णतः काय काय केलं तुम्ही? मी इथं RNPH प्लस कृषी अमृत RNPS तुम्ही किती दिलं एवढ्या ना? 6 किलो प्रमाणे. किती एकर असेल हे? 2 एकराला आहे. 2 एकर आहे. म्हणजे 2 एकरला तुम्ही 6 किलो प्रमाणे 6 चौक 24 किलो RNPS दिलं. ओके, बरोबर, व्हेरी गुड. त्याच्यानंतर कृषी अमृत 5 किलो एका झाडाला असं राऊंडमध्ये टाकलं. आणि तुम्ही मध्ये मात्र हालचाल केलेली नाही, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर पाणी राऊंड मध्ये देतो मी. अच्छा, आता पाणी राऊंडमध्ये देत आहे. सॉईल चार्जर तुम्ही हे सोडलं 2 वेळा. किती वेळा? 2 किती लिटर सोडलं पूर्ण बागेला? जवळपास एका ड्रमला 2 लिटर टाकत होतो मी. तर 3 ड्रम 4 ड्रम एका वेळेस लागतात. म्हणजे 5 लिटरचे? नाही, 2 लिटर प्रमाणे एका ड्रमला. अच्छा अच्छा. नाही, 200 तुम्ही किती लिटर लिटरचे ड्रम आणले होते? हे 5-5 लिटरचे आणले तर मी जवळपास 8 कॅना होता. म्हणजे तुम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं. हो हो हो. बरं. नंतर एनर्जी बुस्टर वगैरे? एनर्जी बुस्टर समजा जवळपास पहिल्या पाण्याला 1 लिटर गेलं सर, बरोबर, दुसऱ्या पाण्याला 1 लिटर ह्या बागेसाठी. ओके, म्हणजे एवढी ट्रीटमेंट तुम्ही 2 महिन्यामध्ये का अजून काही केली? नाही, आला हे SSM आता दिला 2 महिने. आता बेसल तो दिला परत मार्च रिपीट? महिन्यात दिला, मार्च मध्ये दिला. तो काय दिला परत? कृषी अमृत दिला. सगळं किती दिलं. किलो परत? तेवढंच? जवळपास 3 किलो कृषी अमृत. हा, SSM दिला आपण समजून घ्या ह्या बागेला 4-4-2-2 याला 4-4-2-2 म्हणजे एकरी की पूर्ण मिळून? पूर्ण बागे मिळून मिक्स अच्छा, म्हणजे तुम्ही 1 एकरचं दिलं पण ते 2 2.5 एकरला ते गेलं. 3 किलो एका झाडाला पडलं सगळं मिक्स. अच्छा, त्याच्यामध्ये 4-4-2-2 हे 1 एकरचं आहे. म्हणजे तुम्ही ते खरं तर 8-8-4-4 द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे, हरकत नाही. तरी पण म्हणजे तुम्हाला जे बदल दिसत आहे, पहिला बेसोल डोस, त्याच्यानंतर किती दिवसांनी? 70 दिवसांनी दुसरा बेसोल हो, डोस. 60-70 दिवसांनी पडला. पहिला बेसोल डोस त्या परिस्थिती काय होती तेव्हा म्हणजे बाग पूर्ण हे सांगितलं तुम्हाला सलाटल्यासारखी होती पूर्णपणे? पत्ती ही कमी फूट होती. सगळी आत्ताची 2.5 महिन्यातली आहे. हो. म्हणजे याच्यामध्ये जुनी फूट जी आहे ती फार नावाला आहे फक्त. नाही, हे पहिलीच फूट आहे सगळी. हा? पहिलीच फूट सगळे आंब्याचे संत्रा आहे सर. म्हणजे सगळं याच्यावर जो माल दिसतोय आता, तो बेसल डोस टाकल्यानंतर सर हा ह्याच्यावरचा हा. हा जो माल दिसतोय हा सगळा हा आंब्याचा माल आहे, बरोबर आहे ना? बरोबर. दिसतोय. आंब्या बहार. हा तर कळून पण येत नाहीये. बघा किती आहे, बघा हिरवा, बघा बघा माल, मालाची क्वालिटी कशी आहे. मेन म्हणजे गळण नाही आहे जास्त. डेट पाहणं सर त्याचं डेट हा? आतापासून देठ किती मजबूत आहे बघा. हे बा, हो गळण नाही अहो, गळण सोडा, ओढा त्याला. हो तेच तर. म्हणजे तुमचा जुना म्हातारा आहे तो जर एवढा ताकदवान आहे, त्याला एवढी तरतरी आहे, तर हे तर बाळ आहे. हो. हा, शेतकऱ्यांच्या बाकी ऍक्च्युली शेतकऱ्यांच्या सर आज समजा आपण विचार केला तिकडे आरडा ओरडा नाही की संत्रा दिसतच नाही. नाही गळून राहिलं. का सर? लागतच नाही पहिला. नाही नाही फुटले तर जे कोणते नाही, पहिला तर लागतच नाही, लागतच नाही. आणि लागला तर टिकत नाही. टिकत नाही. टिकत नाही. मे पर्यंत खतम. आता सर तुम्ही ऑब्झर्व करत असाल नवीन पत्ती जी आहे ते गळत नाही गळत नाही. अच्छा, नवीन पत्ती पण गळते? संत्रा पण गळत नाही आहे. आता नाही नाही, बाकीच्या लोकांची पत्ती पण गळते. पूर्ण आता चालू आहे गळणं सध्या. पत्ती? हो पूर्ण पाण्याखाली. झाड देवा. सला तोडून पूर्ण झाडा सलाटून राहिले. म्हणजे ह्याच्यामध्ये जे जुने पानं दिसतात काही काही पिवळे जुने, ते तर गळते. तर नाही जुने पाण्याचे, हे बघा हे जुने पानं आहेत मागचे, तर हे जसे गळताय तसं नवी पण पत्ती गळते. गळली सर ते. का गळते सांगा बरं? सायंटिफिक कारण काय? अति केमिकलच्या वापरामुळे. जसं केमिकल ह्या झाडांवरती दारूसारखा नशा करते, हो. आणि त्या दारूच्या नशेमध्ये म्हणजे त्या केमिकलच्या नशेमध्ये झाड जे काही स्वतःकडे आहे ते फार आता पानाची एनर्जी सुद्धा कोणाला देऊन टाकते? फळाला. फळाला. म्हणजे फळाला जगवण्यासाठी झाड स्वतःचं खोड, स्वतःचं पान, स्वतःचं मूळ सगळं जीवावर डावावर लावायला तयार आहे. बरोबर आहे. एवढं नशेमध्ये आहे, बरोबर आहे. ही आई आहे आपली, तिच्यावर एवढे अत्याचार चालू आहे, आणि हे झाड तिला एवढं देतं आहे. ही तिचं काळीज आहे. हे झाड म्हणजे तिचं काळीज आहे. काळीज आहे, आणि ते काळीज आपण काढून देतोय व्यापाऱ्याला सगळं, तरी ते झाड काही तक्रार करत नाही, ते स्वतः मारायला तयार आहे. मग शेतकऱ्यांनी किती सावध व्हायला पाहिजे. आज तुम्ही जर विचार करा, ह्याच्यामध्ये सेटिंग करण्याची नैसर्गिक क्षमता आहे तुमच्या भागामध्ये,
तुमच्या जमिनीमध्ये पोटॅशचं प्रमाण खूप हाय आहे हो. आणि पोटॅशचं प्रमाण जास्त असल्यामुळे सेटिंग आपोआप होते. मी रस्त्याने येताना शेवग्याचं झाड पाहिलं तर ते शेवग्याचे फोटो जर तुम्ही पाहिले तर फक्त शेंगा आहे, पाला नाही आहे, शेंगाच आहे. फक्त शेंगाच आहे. मग त्या शेंगांना जन्म देणारे आणि पोसणारे पानं कुठं गेले? त्यांनी आपलं बलिदान दिलं. का दिलं? कारण त्या शेंगा पोसण्याची क्षमता खालून तेवढं पोषण नाही. लागले भरपूर, सेटिंग भरपूर होतं विदर्भामध्ये, परंतु ते पोषण होत नाही. आलं लक्षामध्ये? शेतकऱ्यांना हे कळलंच नाही का तुमच्या बागा जे येतात ते तुमच्या मातीमधल्या सेंद्रिय कर्मामुळे येतात. ह्या मातीमध्ये जे कस आहे, ह्याच मातीतल्या कसाच्यामुळे तुमच्या बागा पिकतात, रासायनिक खतांमुळे नाही. तसं या मातीमध्ये सेंद्रिय कर्म भरपूर असल्यामुळे एवढ्या 30-40 वर्षामध्ये लोकांनी अत्याचार करून करून तो उपसला. केमिकल म्हणजे एक ATM कार्ड आहे. आता काय झाले, जमिनीतले पैसे संपले. मग त्याला हे शिकवलंच नाही कोणी का या मातीमध्ये हजारो वर्षापासून जी माती आली आपल्याकडे, कसदार माती होती, सुपीक माती आहे, तिच्यावर अत्याचार करून आम्ही आजपर्यंत पैसे, मानगुटीवर बंदूक ठेवून पैसे काढले. हे शेतकऱ्यांना मान्यच नाही आहे. त्यांच्या पिढ्या संपत चालल्या पण ते मंजूर करायला आज तुम्ही मंजूर केलं. आज हा चमत्कार तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय म्हणून तुम्हाला पण नमस्कार करावंसं वाटतंय. तुम्ही बदलले म्हणजे विचार बदलले की नाही तुमचे? हो हो. मग लोकांचे विचार बदलत नाही आहे. का बदलत नाही? कारण त्यांना अनुभव नाही आहे. अनुभव नाही. जवळपास त्या प्लॉटवर 35 टनच्या जवळपास माल होता. 250 झाडावर. 250 झाडावर 250 झाडांवर किती माल होता? 35 टन. बरं, हाती आला त्यांच्या 20 टन. गळला खूप. बरसात 15 टन. काय रेट होता? मागच्या वर्षी तरी 25-30चा रेट होता. बरं, 30 आणि 15 टनाचं किती झाले? 4.5 लाख रुपये तुमचे कशात गेले? मातीत गेले. जमिनीत. तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला का आता याच्या बाजूने व्हायचं म्हणून. मला सांगा, तुम्ही जर सावधच जवळपास नाही 12 फवारण्या झाल्या होत्या केमिकलच्या. 2 डोस. खर्च किती केला होता त्याला? खर्च जवळपास एकरी 400-500 रुपये झाडाप्रमाणे झाला तसं. 500 जर धरले तर किती झालं सगळे तुमचे? किती झाड होते तुमचे सगळे? 250. म्हणजे 1 लाख रुपये तुमचा खर्च झाला होता. जास्त खर्च झाला होता. मला सांगा, केमिकलचा फवारणीचा तेवढा खर्च आहे, बाकी तर आता तुम्ही या झाडांना तुम्ही म्हणजे 1-2 लाख रुपये खर्च झाला, बरोबर आहे. आता ह्या झाडांना तुम्ही ह्या 400 झाडांना किती खर्च केला? याला जवळपास आता वैदिकवर 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. वैदिकवर 400 ते झाडावर 1 लाख रुपये. वैदिकवर म्हणजे रिझल्ट दिसतोय तो काय आता? बेस्ट, बढिया एकदम. हां, म्हणजे तुम्ही पेशंट जो आहे तो आता कुस्तीला उतरवला आहे. हो हो. पोषणाच्याच फवारण्या सर याला. म्हणजे हाडं काढत तुटलेला पेशंट होतो ना सलावर गेलेला. म्हणजे ही जी परिस्थिती आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात बदलेल अशी अपेक्षा होती का तुम्हाला नाही सर? एक बेसल डोस दिला तर 100 किलो निघतो. पॉवरफुल दिला तर 2 दिले तर 200. असं जर पॉवरफुल तुम्ही जर दिले, समजा झाड मोठं असेल तरचा विषय. हे कधी 2 वर्षानंतर म्हणतोय मी, म्हणजे झाड तयार झाल्यानंतर. आणि तुम्ही जर ह्या वर्षी जरी दिले, पहिला बेसल डोस दिला तर 25-30 किलो, बरोबर आहे. दुसरा दिला तर 50-60 किलो, तिसरा दिला तर 100-150 किलो. आजही 50 किलो एका बेसल डोसला तुम्ही लिहून घ्या. एका बेसल डोसला 50 किलो. हे सगळ्या शेतकऱ्यांना सांगतोय मी. एक बेसल डोस टाका पॉवरफुल. एका झाडाला साधारणतः मला वाटतं एक 70-80 रुपये खर्च येतो. 100 रुपये धरा, 100 रुपये धरा. चला 100 रुपये खर्च केल्यावर जर 50 किलो माल निघत असेल सर, तर 50 किलो मालाचे किती पैसे झाले? 30 रुपयांनी 1,500 रुपये. 1 रुपयाला किती रुपये झाले? 15 रुपये. 15 रुपये. 100च खर्च करतोय 1,500 रुपये उत्पन्न येत आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. परंतु ते गॅरंटीने रोख करायला पाहिजे. लोकांना सवय काय लागली? उधार. लिख दो. हां, आहेच ना. मला सांगा, आपल्याला जर एखाद्या व्यापाऱ्याने माल नेला आणि त्याने जर 1-2 महिने पैसे नाही दिले तर आपला जीव काय होतो? जीवावर येतेच ना आपल्या पण. आपला जीव कसा होतो? मग हे केमिकलवाले तुम्हाला एवढे 6-6 महिने पैसे उधार ठेवता म्हणजे नाही, त्याला त्याची काही किंमतच नाही ना. किंमत नाही. काही विचार करा ना तुम्ही. जर त्याचा मालाची किंमत असती तर तो ठेवू शकतो का? जा बरं सोनाराकडे, त्याला म्हणावं 6 महिने नाही, फक्त महिनाभर उधार राहा. ठेवतच नाही कोणता सोनार. हां, ठेवतच नाही. म्हणजे सोनार राहत नाही. बेंटेक्सवाला जा बरं, तो म्हणतो वर्षभर घेऊन जाय. त्याला किंमत नाही ना. म्हणजे शेतकऱ्याला जसा आपला माल लगेच रोख पाहिजे तसं शेतकऱ्याने रिझल्ट सुद्धा कसा मागितला पाहिजे? रोख मागितला पाहिजे. शेतकरी रिझल्ट सुद्धा उधार मागतो,
बरोबर आहे. आणि म्हणून उधार आपण म्हणतो ना की हापापाचा माल गप्पापा म्हणजे तो जो तिकन उधार येतो आणि इकडं पण उधारच जातो. मग तुमचा जो 15 टन माल गळाला त्याच्यातून निसर्गाने तुम्हाला काय सांगितलं मगाशी जसं डॉक्टरने कानामागं दिली ती कानामागच आहे नाही म्हणजे निसर्ग तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न म्हणजे तुमची अपेक्षा फक्त झाड बाग सुधारावी एवढीच होती. खरं का खोटं? हो सरला तेच म्हटलं. खराटा झालेली झाड म्हणजे आपल्याला चांगलं त्यांचं बनवायचे असं म्हणणं होतं की बा नाही फुटून तरी चालते आम्हाला, पण बाग चांगली व्यवस्थित झाली पाहिजे. आरोग्य चांगलं झालं पाहिजे बागेचं. मग आपण आरोग्य चांगलं समोर फुटणारच आहे, पैसे देणारच आहे. कुठं बेसोड जाणार? डोस टाकल्यानंतर बाग मस्त एक नंबर खडावर पडली. आणि माल हा बोनस आहे. हा हे चालूच आहे ना आता. मग लगेच दुसरा बेसोलवर टाकला. हा बरोबर आहे. तुम्हाला सांगतो मी RNPH आणि जर कृषी अमृत तुमच्या भागात जर गेलं, SSM जर मधून वापरलं तर तुमच्या बागा एवढं देतील की तुम्ही स्वतःच्या खर्चाने हा रोड बनवाल. हो. आता हे जर तुमचा जर माल बघितला 15-16 महिने राहिलेला माल आहे साहेब, घ्या सुगंध पहा काय पूर्ण हे झालं सर. हे बा हे जे आहे ना हे पूर्ण वेगळं झालं याच्यातून. हे बा हा झालंय वेगळं सर. काय हे खराब नाही झालं. हे फोटोमध्ये पाहिजे. ह्याचा शिरा बघा, शिरा सर, ह्याचा शिरा बघा. सोकून जाते हे कोण नाही तर एवढ्या दिवसात एवढ्या दिवसात राहते पण ह्या पूर्ण अर्धा जिरं महिना राहते त्याच्यात सुकून जाते हे पूर्ण. जो रस आहे ना सर याच्यात, ह्या रसने राहते याच्यात. आटून जाते पूर्ण. ही पांढरी मुळी वर आली पा. अरे केमिकलमध्ये पांढरी मुळी फक्त खाली थोडीफार पाहायला भेटते, ही पांढरी मुळी फळासुद्धा पाहायला भेटते. आणि मग आता ह्याच्यावर मला सांगा याची चव कशी असेल सांगायची काही गरज आहे का? बढिया बिलकुल. म्हणजे मी फार दिवसांनी लेमन गोळ्या दिसताय मला ह्या. हॅलो. ह्या स्टेजला फळ राहिलं ना याच्यात रस नाही राहत. आता तुम्ही एक फळ खाऊन पाहते त्याच्यात रस असतो. असायलाच पाहिजे ना. नाही तर सुकून जाते पूर्ण पूर्ण. सुकून हे बघा. जाते. फक्त हे बघा. जिरं राहते. हे बघा. हा पाहिजे. नाही तर फक्त जिरं राहते सर याच्यामध्ये. त्याच्यामध्ये रस नाही राहत आता ह्या टाइम पर्यंत. वा. शुद्ध खतापोटी फळे रसाळ गोमटी. म्हण बदला. बरोबर आहे. शुद्ध खतापोटी, शुद्ध बीजापोटी नाही, आता खतापोटी. शुद्ध खतापोटी फळे रसाळ गोमटी. तुम्ही आता याला आंबेबार का म्हणतात? फळ आहे मृगाचं. नाही आंब्याचं आहे. हे आंब्याचंच आहे. आंब्याचं. मागच्या आंब्याचं. म्हणजे हे जे फुटले 16-17 महिने झाले ना. हा 16 महिने. का? म्हणजे हा बहार आंब्याचा लागला. डिसेंबरला मागच्या वर्षीचा. आंब्यासारखी टेस्ट आहे. खतरनाक गोड लागते. हे हे बघा, हे बघा, हे बघा. नाही हे सोलायचं पण बघा. हे मधलं जे आहे ना, मधलं हे स्ट्रक्चर बघा. हे मधलं स्ट्रक्चर तुम्ही हे मधलं स्ट्रक्चर बघा ना. म्हणजे फक्त डोल राहतो असा. नाही बघा. आणि अर्ध पूर्ण सोकूनच राहते. ह्या वेळेस आंब्याचा सीझन आहे ना, आता आंब्यासारखी टेस्ट आहे. काय निसर्गाची किमया आहे, कोणीच विश्वास ठेवणार नाही. हां सही बात. हे आताही सर याच्यामध्ये नाही. हां तू पण घे. अरे बापरे. हे कारण की अरे बापरे. हां हे बघा ना याच्यामध्ये रस. अरे बापरे काय तेल आहे याच्यामध्ये. हे बघा सर, हे घे. अरे वरती. रामदेव बाबांना टाकली ना आता फॅक्टरी. हां तेलही काढणार आता पत्रापासून. हे बघा हे लिमन गोळ्याचे ना. हे बघा आहे का? हां हे काय थोडं बघा. तेच मी म्हणतोय. बघा तो घर बघा. बापरे घर किती बघा ना. एवढा घर असते का? नाही हां ह्या कंडिशनला ह्या राहते. कंडिशनला राहतच नाही. कधीच नसते. आणि टेम्परेचर काय आहे सध्या 40 पण जाते 42 वर गेलं कालचं. काल. बरं ऐका आता हे बघा लेमन गोळ्या. सर घ्या खाऊन. तोंडाला पाणी येते, खाऊन घ्या. हे लेमन गोळ्या नाही आहे. हां लहान मुलाला दाखवा लांबून. लेमन गोळ्या आहे की नाही. तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. हे बा नाही हे बघा. ह्याचं पूर्ण काय झालं आहे, भुगा झाला आहे. बघा. म्हणजे हे किती क्रिस्पी आहे. हे असं जर केलं तुम्ही बघा पूर्ण तेल कुठे येत आहे. एका ठिकाणी जमा नाही होते, मोकळ होऊन राहील. हे बघा मोकळं बघा. त्याचा गोळा म्हणजे प्लास्टिकसारखं किंवा रबरासारखं नाही होते. हे बघा हे केमिकलच्या प्लॉटमध्ये तुम्हाला करून दाखवा. हे बघा मोकळं जमाच होते एका हां ठिकाणी. हे बघा किती सुंदर आहे सर. हां हे बघा. आणि पूर्ण तेल कशाला लागले, हाताला लागले. मला सांगायचं काय आहे सर की शुद्ध खतापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे हे जे आपण जे म्हणतोय आज ही म्हण तयार केली, ही रास्त तुमच्या शेतामध्ये काय झाली सत्य.
तुमच्याकडे जे संत्री आणि मोसंबीमध्ये ज्या गंभीर समस्या आहे, पहिली गंभीर समस्या काय? सल आहे, सर मर आहे, आणि तिसरी गोष्ट पिवळेपणाने सुरुवात होते. पहिला स्टेप काय? पिवळेपणा. दुसरी स्टेप सल. तिसरी स्टेप म्हणजे पान तेच पान गळून सल पिवळं झालं होते गळणारच ना. नंतर बाग फुटणे पण गळणे. हां, इथं तसं नाही आहे. इथे पिकल्या पानाचे देठ किंवा हिरवा. एसिटी वैदिक म्हटल्यावर नाही तर मी पिकल्या आता ह्या अनुभव तर गळतच सगळ्या पहिली येऊन राहिला आता. गळ कमी आहे, नाही ह्यावेळी खूप गळ असते. एवढे संत्र होईपर्यंत गळतं. पाणी बोललं इकून का तिकडून खालतच राहिले संत्र. इकून पाणी ओढलं तुम्ही पाणी आता जवळपास बगीचे खाली झाले. एक तर यंदा फूट कमी झाल्या आणि त्याच्यात जे फुटले ते हां. खाली येऊन राहिले. बरोबर आहे. ते आत्ताच नाही, ह्या वर्ष बघा मागच्या वर्षी रेट भेटले की नाही. हो आता रेट 15-20 रुपयाच्या पुढे जात नव्हते. आता रेट 20-25 रुपये 50 रुपयापर्यंत क्रॉस करायला लागली. का बरं? कारण मालच नाही निघत आहे. लोक काय म्हणतात, सर 50 रुपये बाजार आहे तरी परवडत नाही आहे. नाही, पूर्वी 10-15 रुपये बाजार होता तरी परवडायचं. माल कमी निघायचा बरोबर आहे. तेव्हा माल जास्त निघायचा. आता माल कमी निघतो. म्हणजे निसर्ग कसं संतुलन करतो बघा. तुम्ही जर शहाणी नाही झाले तर निसर्ग तुम्हाला शहाणपण शिकवतो. बरोबर. कळलं? मग आता जर सर्वांनी त्यांनी जर खरोखर जर तशा प्रकारचं खत टाकायला सुरुवात जर केली, तुम्ही टाकलं तसं, दिवस परत चांगले येतील की नाही? 100%. म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये तेच शेतकरी टिकतील जे शेतकरी दिमाग वापरतील. काय वाटलं तुम्हाला? तुम्ही केमिकल करत होते आणि आता शेती करताय, तुमच्या कॉन्फिडन्समध्ये किती फरक पडला? खूप 200%. म्हणजे हा जो कॉन्फिडन्स आहे तुम्हाला पैसे देऊन तरी मिळाला असता का? तुम्हाला जर आम्ही म्हटलो 1 लाख रुपये घ्या ना आमच्या कंपनीसाठी बोला, तर तुम्ही कदाचित बोलाल बी. असं धरूया एक क्षणभर बोलाल तुम्ही. हे फळ कशाला खोटं बोलेल? नाही, फळ नाही बोलत. वस्तुस्थिती आहे ते दिसतेच ना. बरोबर आहे. आज तुमचं जे फळ लागलेलं आहे हे तुम्ही जर ओढलं धरून, मी फक्त फळ धरलं, इकडे बा सर सोडा, हे बा फक्त काय धरलं आहे मी? फळ धरलं आहे. दिसतंय? म्हणजे मी फक्त फळ धरलं आहे तरी पण त्यांनी ते काय केलं आहे? तुटत नाही ना ते. तुटत नाही आहे. बघा म्हणजे हां, देठाला मजबूत आहे एकदम. तुम्ही काय म्हणता, गळाचा विषय सोडून द्या, आम्हाला तुम्ही ओढून सुद्धा पाडू शकता. आला मला. मी ठरला त्या दिवशी म्हटलं सगळीकडे जवळपास गळ आहे म्हटलं, पण आपल्याकडे आपल्याकडे नाही. गळ एकदम कमी नसल्यासारखं. वादळ जरी आलं तरी गळणार नाही. हो. ही ताकद आहे, ही एसिडीवरची गॅरंटी आहे. बरोबर आहे. पण कशी आहे, तुम्ही त्याच्यामध्ये कंजूसपणा केला नाही. नाही प्रॉपर त्यामुळे झालं. तुम्ही पूर्ण ताकदीने वापरलं, सांगितलं तसं केलं. बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही अमृतजल अजून वापरलेलं, नाही आता सर आहे. आता अमृतजल वापरल्यावर काय होऊ शकतं तुम्ही कल्पना करा. वापरून तुम्ही SSM वापरलं, तुम्ही RNPH = K वापरलं आणि तुम्ही आता अमृतजल पण वापरताय. आता फक्त गो अमृत वापरायचं राहिलं. गाईला तुम्ही मिल्क चार्जर खाऊ घालताय. हो. किती महिन्यापासून 2 खाऊ- गाईला, एक ती गाय तिकडे आहे, माझी तिकडे आहे. किती महिन्यापासून खाऊ घालता तिला? ह्या 2-3 महिन्यापासून. काय बदल जेव्हापासून हे वाटला चालू झालं तेव्हापासून तेच काय झालं. बदल वाटला? व्यवस्थित आहे. दुधातही फरक पडला, फॅटमध्ये दूध घट्ट येऊन दुधाची क्वालिटी? क्वालिटी एक नंबर. आता आम्ही घरीच वापरतो. मी गावरान गाय ठेवतो घरी बर. पहिलेपासून. जर्सी वगैरे आम्ही वापरतच नाही. म्हणजे साहजिकच आहे. हो. तुम्हाला दुधात काय बदल वाटला? बढिया वाटला एकदम. फॅटचंही वाढलं, दूध घट्ट आलं आहे हां. आणि चव वेगळी आहे. गोड वाटते, प्याव वाटते असं. हे खावं वाटते ते प्यावं वाटते. आणि दूधही वाढलं आहे समजा. हे काय? मूळ आली उघडून त्यांनी. हां, मुळी कोणाची मुळी आहे? याची संत्र्याची ही तुम्ही कशी उपटली? पूर्ण वर आली सगळी टोटल. हे पाणी पाण्यामुळे येते ना वरचं. पाण्यामुळे वर आली ती. हे बघा ना जाळं. जाळं बघा, चांगलं आहे. म्हणजे तुम्ही मगाशी जे हे होतं ना, फळ होतं का ना, व्हाईट रूट. तिला एक फळ आणा इकडे, त्याच्यामध्ये जाळी होती की नाही व्हाईट रूटची? बघा, याला जाळी आहे की नाही? मग याला पण जाळी, याला जाळी तर याला जाळी आहे, याला जाळी नाही तर याला पण जाळी नाही आहे. म्हणजे हे दोन्ही जे आहे ना, हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. बरोबर आहे. हां, इथं असेल तरच इथे येईल. जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे. नीचे आहे वो ऊपर आहे. हाँ, जो नीचे है वही ऊपर है, जो अंदर है वही बाहर है. तर म्हणजे ही जर मुळी जर एवढी जर डेव्हलप झाली तर अन्नद्रव्य किती उचलेल ती. मला तर खरंच वाटायला लागलं आहे तुमच्या भागामध्ये खरंच जमीन घ्यावी आणि शेतकऱ्यांना संत्रा बागेची ताकद दाखवावी. हां, मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो, 10 एकरमध्ये माणूस एका वर्षामध्ये करोडपती होऊ शकतो. होतोच. अगदी बरोबर आहे सर. आरामशीर. दरवर्षी जर करोडपती म्हटला तर तो आणि गॅरंटी. आयुर्वेदिकमध्ये कसं आहे, यावर्षी करोड झाले तर पुढच्या वर्षी 1.25 करोड होणार, त्याच्या पुढच्या वर्षी 1.5 करोड होणार. घटना नाही, वाढत. हां, म्हणजे हे वाढत चालतं. इथं घटत चाललं. आणि केमिकलमध्ये घटत चाललं. खर्च वाढत चालला, उत्पन्न कमी होत. वैदिकचं सातत्य गरजेचं आहे, त्याच्यामुळे उत्पन्नाचं सातत्य वाढेल. असा आहे विषय.
काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना हे सांगायचं SCT वैदिकमुळं धनसंपदा नाही शेतकऱ्याकडे, आणि ग्राहकाचं आरोग्य, ग्राहकाचं आरोग्य, शेतकरी पण मालामाल आणि ग्राहक आरोग्यवान. क्या बात आहे, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला समाधान वाटतं? हो हो, आणि 100%. आता भविष्यात तुमचं प्लॅनिंग काय? मी तर पूर्ण हेच वापरणार आहे. आता नवीन लागवड जवळपास करणार? मी मिरची वांगी पण लावत असतो. वांगी लावत मी, पण यावर्षी लावणार आहे. सगळ्यात शेवटचा प्रश्न, जर नसतं मिळालं हे तंत्रज्ञान तर? काही खरं नव्हतं बागेचं बी. जशी ती बाजूची काढली तसं काढायचाच प्रयत्न आहे. कधी ना कधी याचाही नंबर म्हणजे तुमचे एक एक बाग तो काढायचं का? काढणारच होता. कोण? हा, हा यांचे भाऊ म्हणजे हा, मी घेतला ही बाग. हा? हा, माझ्या सख्या भावाची आहे, तुला बरं, आता भावाची. काय म्हणतात हे पाहिलं? हा, तू खुश आहे बिलकुल. तू त्याच्याकडे पाणी गिनी बोलणं, तू आता आनंदानं पाणी ओलायला ते सगळं तो हा? तो विचारत नाही का काढून काय? टाकतो म्हणे. मी तू काढू नको माझं रे. नाही विचारत नाही का आता का? मी 60-40 ने घेतली ही बाग. हा 40% तुला म्हटलं, हा 60% खर्च माझा आहे खुश. पूर्ण. मेहनत त्याची आहे. मला एक सांगा, ज्यावेळेस त्यांनी म्हणजे आता उपटायची म्हणून तुम्ही हा, घेतली, त्याचा विचार तोच होता ना. म्हणजे तो त्याच्या planning- भावानं उपटली ना. अच्छा बाजूची? समोरची, मग ते समजा नसते तर उपटली असती ही बाग. आता ते राहिली आहे, तर त्याने आल्यावर सगळं बघितलं, तुम्ही विचारत तो नाही का खुश काय आहे करतो? बिलकुल. काय करतो तुम्ही असं? तू तर 4 लोक दाखवायला ना ते. हा क्या बात आहे, अभिनंदन. बघा चांगलं आहे की नाही? हो. म्हणजे हे महत्वाचं आहे. तर म्हणजे नसतं तर ते पुन्हा ते दिवस बागच नसती राहिली. बागच नसतं. म्हणजे नसती राहिलेली बाग जर अशी असते, अशी आहे आज, तर हे अजून तर चमत्कार. काहीच नाही, पुढच्या वर्षी अधिक दाखवून दे. हे तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. तुमचं नाव नंबर सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. माझं नाव निलेश सोपानराव डाफे, राजुरा बाजार, तालुका और, जिल्हा अमरावती. माझा मोबाईल नंबर 9960016263. माझे नाव प्रफुल्ल करते. माझे माहिती केंद्र आहे सेवा ऑर्गॅनिक जलालखेडा नावाने. माझा मोबाईल नंबर 8698105929. माझा मोबाईल नंबर आहे 7030772610. माझा नंबर आहे 8669200226. हर्षल मुखेकर माझं नाव आहे. धन्यवाद. विचित्र चित्र जर सुचित्र करायचं असेल तर SCT वैदिकचा वापर करा. चित्र पुन्हा एकदा की विषय असा होता की तुम्हाला व्हिजिट लागत असेल तर कोणत्याही प्रकारची फीज नाही आहे. तुम्हाला फुकट मार्गदर्शन आणि व्हिजिट मिळेल. तुम्ही वापरा नोका हा तो समोरचा प्रश्न आहे, पण पूर्ण शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शन मोफत. बरोबर आहे. देवाधर्माबद्दल जर मार्गदर्शन मागितलं तर फुकटच मिळतं. मातीला कसं लुटायचं याचं ट्रेनिंग दिलं जातं. हो. झाडाला कसं शोषण करायचं ह्याचं ट्रेनिंग दिलं जातं. परंतु मातीला सुपीक कसं करायचं आणि झाडाला सुदृढ कसं करायचं याचं मार्गदर्शन मोफतच मिळतं. जय SCT वैदिक. संत महात्म्यांनी जीवन उद्धार करणारं ज्ञान दिलं, फुकटच वाटलं. त्यांनी फुकटच वाटलं. बरोबर आहे. आणि त्याच्यावर पुस्तकं लिहून लोकांनी पैसे कमवले. पैसे कमवले. संत महात्म्यांनी अभंगातून मोफत मार्गदर्शन केलं, मोफत कीर्तनं केली, आणि त्याच ओव्यांवरती आज कीर्तनकार लाखो रुपये कमवत आहे. बरोबर आहे ना? म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो, जे अमृत आहे ना ते मोफतच मिळतं. मोफत मिळतं. अमृतासारखं ज्ञान आहे इथे. आता तुम्ही जर पाहिलं, लोक म्हणाल मग तुम्ही SCT वैदिकचं तर विकतच घेतो आम्ही. विचार करा, तुम्ही जो डोस टाकला आहे त्याच्या बदल्यात तुम्हाला किती पटीने मिळणार आहे? 100 पटीने. म्हणजे तुमचं मोफतच झालं ना. केमिकलचं तुम्ही खर्च करूनही रिटर्न नाही. मिळेल याची गॅरंटी. झाडं तुमचे चाललेले. हे फक्त झाड फुटलेलं नाही. इकडे बघा, इकडे बघा. हे फक्त झाड फुटलेलं नाही. हे बघा, हे वाळून गेले पा सर. हो ना. याला जीव नाही आहे. हे बघा, ते मधून फळकलंय. हा हे बघा, हे फांदीतून. तुटलेलं नाही, हे वाळून गेलं, सलावर गेलं. हे बघा, हे बघा इथे बघा, हे सलावरची काडी आहे आणि त्याला शेजारी त्याच्यात भागलं नाही. ती काडी तर त्यांनी फुटलीच, पण त्याला नवीन शूट दिलाय. बघा दिलाय. हे बघा, बघा ताकद बघा त्याची आहे. आणि सुगंध बघा सर, सुगंध बघा. हा प्युअर याच्यावरचा आहे, वैदिकवरचा. हां, आणि याच्यावर फूट येते बघा. ह्याच्यावर तर भागलेलं नाही, अजून नवीन येते. म्हणजे हे झाड तुम्ही जेवढे बेसल डोस द्याल ना, जुलै महिन्यात रिपीट आहे सर पुन्हा एक अजून. पानाचा गंध कसा आहे बढिया एकदम. म्हणजे स्मेल येऊन राहिला सर. हा, इथं स्मेल येऊन राहिला. सरांनी घेतलं होतं. म्हणजे हा हे पान नुसतं तुम्ही जास्त चुरगळलं हे पान तरी पण त्याचा स्मेल येतो. म्हणजे हे झाड असं आहे, हे कुठून फुटून कुठून नाही असं करताय. म्हणजे तसा विचार जर केला तर ही जादूची कांडी आहे हे झाडं. म्हणजे संत्री मोसंबी म्हणजे, पण त्याची कांडी तुम्हाला व्यवस्थित फिरवता आली नाही. मंत्र चुकीचे म्हणता तुम्ही, मंत्र उलटे म्हणून सगळं
जादू उलटी फिरली तुमच्यावर. ही जी जाळी आहे ही पूर्ण शेतामध्ये पसरली. आता शेतकऱ्यांना प्रश्न असा पडेल, खत तुम्ही इथं टाकलं मग इथं मुळी डेव्हलप कशी काय झाली? त्याचं कारण असं आहे, खत कुठं पण मिळू द्या, सगळ्या झाडाला ताकद पसरते. खत उचलल्यावर झाड सगळ्या झाडाला ताकद पसरते. ही पानं जी आहे, ही पानं जेवढी ताकद बनवत आहे ती ताकद मुळांपर्यंत पण जाते. कारण मुळांना सुद्धा पोचण्याचं काम ही पानच करतात. हे शेतकऱ्याला माहितीच नाही आहे. हे बघा, हे माल बघा. हां जाळी झाली हां हे बघा. नाही मग खाली जाळी आहे ना, मग वर माल आहे बघा. हां हां खालच्या पेक्षा वर जास्त माल. शेंडे जास्त ते दिसत नाही. वरती वरती झूम करून दिसेल ना. हां पानाचा आड लपलेला आहे. हे बघा किती खतरनाक आहे ना मुळी. एक दोन तीन चार पाच छे इथेच आहे. आणि इथे साईज पहा केवढी झाली बघा. देठ पा देठ, अच्छा देठ पा. अख्खी फळ धरल्यावर अख्खी फांदे आलते. हे काय आहे? ते खालच्या मुळातून निघाली आहे. हे काय आहे? हे मी तिथं बसलो, हे बघा ना, माझ्याकडे बघ ना, माझ्याकडे बघ ना. खाली पूजा केली आहे. ही 1 2 3 4 5 झाडांना, बरोबर ना, सगळं मागे दिसते. तर काय आहे हे आम्ही पाणी सोडायच्या अगोदर जर फळाचा आहे आपल्याला आंब्या बहार, हां हां तर पाणी सोडतो तेव्हा पूजा, थोडं कोणी जेवण पण करतात. इथे गेलो होतो 50 लोकांचं जेवण, बर बर. आणि मग पाणी सुरुवात करतो तिथून. म्हणजे बहाराचं कधी सोडता तुम्ही ते डिसेंबर किंवा जानेवारी. आणि मध्ये किती दिवस गॅप यावर्षी जानेवारी सोडला. गॅप किती दिवस करता? रेस्ट पिरियड का? हां रेस्ट जवळपास याला 2-2.5 महिन्यात झाला होता. ताण देतात त्याला. मला एक सांगा, तुम्ही या खोडांना काहीच लावलेलं नाही आहे? नाही, मी लावतच नाही म्हणा, चुना वगैरे लावतच नसतो मी. लोक जे लावता, आता मी रस्त्याने पाहिले, लोक नुसते असं रंगून ठेवता. हो, कॉपर सल्फेट चुना, लावता, copper sulphate. किंवा कधी कधी ब्लू कॉपर म्हणजे सारखं ते जे आहे ते म्हणजे आपण बुरशीनाशक, कीटकनाशक मोरचून ते पण लावता. बोर्ड पेस्ट. बोर्ड पेस्ट लावता, त्याच्यानंतर बुरशीनाशक पण वापरता. हो 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 गेरू पण लावता काही जण. हो हो हो. तर तुम्ही तसं काहीच करत नाही. नाही नाही, ते करण्याचा शेतकऱ्यांचा उद्देश काय असतो? हे झाडाला कीड लागली नाही पाहिजे म्हणून. म्हणजे कीड नाही लागली पाहिजे, सल नाही लागली पाहिजे, किंवा डिंक्या नाही आला पाहिजे. डिंक्या राहतो का पण त्यांनी? काय आता निघतो त्याच्यातून निघतो बाहेर लावल्यानंतर. तेवढ्या पुरता फक्त झटका बसतो. हा. परत आहे इकून लावला का तिकून निघतो तो बाहेर. म्हणजे मेन पर्याय काय आहे? झाडाला पोषण देणं. पोषण तुमच्या झाडाच्या मुळ्या वगैरे 3 महिन्यामध्ये अशा स्ट्रॉंग झालाय, फुगल्या की नाही? डावळा खूप झालाय, फुगल्या आहे ना. म्हणजे हे जे व्हाईट रूट्स वाढले. एकदम वाढले. आता पहिल्या मूळ मुद्द्यावर आपण येऊ. मलाही सांगा की लोक पूजा वगैरे करता, पाणी सोडता हो आणि रासायनिक खत दणादण टाकता हो, आणि केमिकलचं विष वरून फवारता. चालूच राहते. हे जरा विचित्र नाही आहे का जरा? त्याच्याशिवाय समाधान नाहीत लोक. मग हे आपण आपलं केमिकल देतो. तुमची श्रद्धा खूप चांगली आहे, म्हणजे त्या पिकांबद्दल तुमच्या मनामध्ये चांगले भाव आहे, तर तुम्ही चांगली कृती पण करा. काय साहेब, बरोबर की नाही? बघितल्यावरती किती आनंद होतो. त्या झाडाला किती आनंद होत असेल आतमध्ये. हां आणि हवा बघा तुम्ही, मातीत किती फरक पडलाय हो. माती नरम पडली, पहिले खूप कडक होती. बरोबर आहे ना. म्हणजे आज आपण जर पाहिलो ह्या मातीवर चाललो तर माती एकदम काय लागते स्पंज सारखे. मला सांगा, खत तुम्ही एवढ्या जागेत टाकलं परंतु जमीन अख्खी सुपीक झाली. ही जादू आहे. एक प्रश्न फार म्हणजे बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये घुसेल. तुम्ही 3 महिन्यापासून वापरताय, तुमची पानं चमकायला लागली, तुम्ही पण चमकायला लागली, बरोबर आहे. आणि तुमचा उत्साह वाढला, तुमच्या मातीत फरक पडला तुम्ही म्हणता. आता तुम्ही खत फक्त एवढ्या जागेत टाकले, राऊंड मध्ये 2दा, पण माती तुमची सगळी सुपीक झाली. याचं रहस्य काय माहिती का? आपण मुळी पण पाहिली मगाशी का, झाडापासून मध्ये नाही तर झाडापासून लांब ह्या लाईनमध्ये मुळी त्या पाईपमुळे उकळी पडली, तर कशी जाळी आहे. म्हणजे तुमच्या संपूर्ण जमिनीमध्ये मुळ्यांची काय तयार झाली आहे? जाळी तयार झाली. ह्याच्यामध्ये एक जादू काय आहे की तुम्हाला असं लक्षात आलं का की तुम्ही खत एकाच ठिकाणी टाकले पण झाड मात्र सगळी का झाडाने सगळी जमीन सुपीक केली. ही जमीन सुपीक खताने केली का झाडाने केली? खताने. खताने नाही केली, आपलं झाडाने केली. मग आता बघा, तुमचं झाड सुदृढ कोणी केलं? खताने केलं. आणि झाडाने माती सुपीक केली. आधी झाडाला मातीने मोठं केलं, आता या मातीला सुपीक झाड करतं. हे नेहमी लक्षात ठेवा. मग कसं करतं ते?
जेव्हा बघा झाडाकडे जाताना ते डबा जाताना एकच घेऊन जातो कोणीतरी हो. आणि तो सगळ्यांना जेवण वाटतो. जेवण वाटतो. तसं ह्या पानाकडे जेव्हा अन्नरस येतो, तुमचं पहिलं पान दुरुस्त झालं, पान रिपेअर झालं, तेवढ्या भागातली मुळी रिपेअर झाली, तेवढ्या भागात सगळं अन्नरस ओढला, पान रिपेअर झालं. पानाने जेवढं अन्न बनवलं त्यांनी त्या जागेला पाठवलं का? नाही, त्यांनी अख्ख्या जमिनीत पसरवलं. फक्त जमिनीचा रोल आहे ना, फक्त झाडापुरतं नाही, झाडाचा रोल जमिनीसाठी फार महत्त्वाचा आहे. हे फार मोठं रहस्य आहे. हे तुम्हाला आता मला सांगावंसं वाटलं, कारण हे लक्षात येत नाही कोणाच्या, नाही बरोबर की लोकांना असं वाटतं आपण जर खत इथे टाकलं तर इकडची माती सुपीक कशी काय झाली, हे झाडाने केली. ह्या झाडाच्या मुळ्या सगळीकडे पसरलेल्या आहे. मग झाड जेवढं अन्न बनवतं त्यातला 50% हिस्सा ते मातीला पाठवतं. मातीला पाठवतो. त्यांच्यामध्ये देवाणघेवाण आहे. मला सांगा, झाडाला जर भागत नसेल तर मातीला कुठून पाठवेल? म्हणून केमिकलमध्ये पांढरी मुळी चालत नाही. आणि केमिकलमध्ये जिथं खत टाकलंय ना तिथंच फक्त जमीन तुमच्या तुम्हाला काहीतरी बदल दिसतो, बाकी काहीच बदल दिसत नाही, कारण ते डेड आहे ना. आणि आपलं जे वैदिक आहे ते जिवंत आहे. जिवंत आहे. ते झाडालाही जिवंत करतो आणि मातीलाही जिवंत जिवंत टाकल्यावर असं आहे. ते महत्त्वाचं आहे. म्हणून शेतकऱ्यांनी जर ह्या झाडाला जर सुपीक बनवलं तर ती मातीला पण सुपीक बनवतं. म्हणजे माती सुपीक करण्याचं रहस्य झाडाकडे आहे आणि मातीला सुपीक करण्याचं रहस्य SCT वैदिककडे आहे. म्हणून सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी SCT वैदिक. थँक्यू. धन्यवाद. हे सॉईल चार्जर आहे. हां आहे. इकडे इकडे काय आहे? सम्राट आणि कृषी अमृत आहे. गुणून ठेवल्या तर बॅगा खाली झालेल्या. हे इकडे मिल्क चार्जर आहे. हे ज्वारीसाठी पाठवून देत तिकडे, काही तिथे शिल्लक आहे थोडं. मिल्क चार्जर आहे. सगळं वापरताय? हो चालू आहे ना. अरे वा. ही अशी परिस्थिती सगळी आहे आज, हे अशी काळी दिसून राहिली ना, अशा बरोबर. आता याला सुरुवात केली आहे. सुरुवात झाली आहे. दोन झालं 2 डोस. याला 2 डोस टाकले. म्हणजे ह्याची कंडिशन फार बेकार होती. हो त्याच्यापेक्षा खराब होती. ते चांगलं एकदम. होतं. म्हणजे इकडे फुटली कमी ना, झाडाकडे, फुटी कमजोर आहे. म्हणजे ह्या झाडांचं ह्या बागेचं शोषण खूप जादा झालेलं आहे. हो हो. म्हणून आता हिला पण सुरुवात मागच्या झाली. मालच खूप होता पण हिला हिला माल खूप होता. झालं. हा तीच ना तुम्ही तुटल्या 35 टन वाली बागी. 15 टन गळाला तो हाच बाग आहे. हो. 15 टन गळाला तो. जास्त गळला असं कमी नाही गळला. मला सांगा, हे पुन्हा नंग झालेलं हे होतं सगळं काढले सर आपण. डबल तयार झाली तेव्हा नंतर महिन्याभर हे सगळे. हे वापरायचे अगोदर. अच्छा. हा. थोडक्यात आता याला नवीन जन्मच झालाय हो. या बागेचा. आणि मगाशी आपण ही बाग पण वळून बघितली. ह्या खरगत बसलं 4-5 झाडं काढले झाडं मी आता. हा इथले मधले हे ह्या खरगत 4-5 झाडं गेले ना. हे एक. निसर्ग भरपूर देतोय, परंतु आपण त्याला त्याच्या बदल्यात केमिकल देतो. म्हणजे तो तुम्हाला अमृत देतो, तुम्ही त्याला विष देता. बरोबर आहे की नाही? आज आपण जर हे पाहिलं तर ह्याच बागेमध्ये तुमचा माल किती होता? 35 टन. हो. पैकी 15 टन गळाला. तेव्हाच तुम्हाला बागेने सांगितलं होतं की माझ्यातली ताकद संपली आहे, मी आता हे सांभाळू शकत नाही आहे. ते लक्षण शेतकऱ्यांनी ओळखायला पाहिजे. त्याला असं वाटतं रोग गेला. ही बाग तुमची वरून खाली नाही येते, आता ही खालून वर चालली आहे. म्हणजे आता ही सुधारायला लागलेली आहे. त्याच्यामुळे ही जी अवस्था आहे, ही अवस्था तुम्हाला लवकर बदललेली दिसेल आणि तुम्हाला दिसतेच आहे ना. हे चिरलं याच्यामध्ये, त्याच्यामध्ये काही राहिलंच नाही ना. सगळं बघा, फळ तुमचं ॲसिडिक आहे, ते सगळं अन्नरस काय करतं? खेचून घेतं. झाडाला डायरेक्ट रिकामच करून टाकतं. म्हणून शेतकऱ्यांनी, संत्रा आणि मोसंबीच्या शेतकऱ्यांनी सावध का राहणं गरजेचं आहे. कारण तुमची फळं जी आहेत ना, ते भगवान श्रीकृष्णासारखे आहे. ते त्या झाडामधलं सगळा रस ओढून घेतील. नुसतं दूध नाही पिणार, रक्त पण ओढून घेतील. असं आहे ते. म्हणून तुम्ही झाडाचा कस नाही काढला पाहिजे. म्हणून आपण जमिनीमध्ये जे आहे ना, भरपूर ताकद ठेवली पाहिजे. आणि इथंच पहिल्याच्या अगोदर एक बाग होती. आम्ही लहान होतो तेव्हा. एका झाडा बंडीभर संत्र निघे. 20 वर्ष अगोदरची गोष्ट समजा. बरोबर आहे. म्हणजे 500 किलो माल इथंच निघत होता. 200 झाडच होते, तर 200 झाडावर 3 गाड्या माल. आंब्या राय, मिरुग राय. 200 झाडांवरती 3 ट्रक. 3 ट्रक माल निघायचा. 30 टन माल हमखास राहत होता. काहीच माल 200 झाडांवर. फवारण्यात नव्हत्याच. 1 किंवा 2 फवारण्यात ते नॉर्मल औषध आहे त्यावेळेस. गरज नव्हती त्यावेळेस. हो. शेणखतावरच चालत होतं पूर्ण. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हणतो ते? का ते दिवस परत आणायची ताकद SCT वैदिकमध्ये आहे. आलं लक्षामध्ये? तेवढा भरोसा आहे ना. सगळे दिवस बदलतील.
फक्त तुम्ही सातत्याने जसे 3 महिने राहाल तसे 3 वर्ष राहा. हो, मग हो. 3 वर्षानंतर कुठे पण जा. मी एक ऑब्झर्वेशन केलं का, तिकडे संपूर्ण जमीन सुपीक झालेली आहे. हो. इकडे बघा, फक्त तुमचा हे जे पाट आहे ना, तो हा भाग मधला भाग आहे, हा भागच थोडासा नरम झालेला आहे. पण जो हा इकडचा कोरडा भाग आहे हा तुमचा अजूनही कडकच आहे. म्हणजे ही जमीन तुम्हाला सुपीक व्हायला थोडा त्रास होणार आहे. आता हिच्यात केमिकल तेवढंच होतं ना तिच्यापेक्षा. केमिकल खूप जास्त आहे याच्यामध्ये. बरोबर.